ದಲಿತರ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ಸೂಕ್ತ ರಸ್ತೆ ಇಲ್ಲ. ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ಆಕ್ರೋಶ. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ಭಾಗದ ದಿಯೋನಿ ತಾಲೂಕಿನ ವಳಂಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ದಲಿತರ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿಯ ಅಭಾವದಿಂದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತೀವ್ರ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಂತ್ಯಕ್ರಿಯೆಗೆ ಹೋಗಲು ರಸ್ತೆ ಸರಿಯಾಗಿ ಲಭ್ಯವಿಲ್ಲದ ಕಾರಣ ಮಳೆ ನೀರಿನಿಂದ ದಾರಿಯು ಜಾಗದಲ್ಲಿ ತಡೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಇದರಿಂದ ಸ್ಮಶಾನದ ಕಡೆಗೆ ಶವ ಸಾಗಿಸುವಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಎದುರಾಗಿದೆ. ಇಂದೇ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿರುವ ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕ ಸಮೀಂದರ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್ ಅವರ ಪತ್ನಿ ಮರಣ ಹೊಂದಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶವ ಸಂಸ್ಕಾರಕ್ಕೆ ತೊಂದರೆಯಾಗಿದ್ದು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅಧಿಕಾರಿಗಳ ವಿರುದ್ಧ ಗರಂ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಗ್ರಾಮದ ದಲಿತ ಸಮುದಾಯದವರು ಸಮಾಧಾನಕರ ರಸ್ತೆ ಇಲ್ಲದೆ ಇದುವರೆಗೆ ಅನೇಕ ಬಾರಿ ಶವ ಸಂಸ್ಕಾರ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸಿದ್ದೇವೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದರು. ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯವನ್ನ ಖಂಡಿಸಿದ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ತಕ್ಷಣ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವಂತೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದರು. ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ದಗಡು ಮಾಸ್ಟರ್ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿಯನ್ನ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸುವಂತೆ ಆಗ್ರಹ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ವರದಿ ರಾಜು ಕಿಶಿ, ಜೆಬಿ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ದಿಯೋನಿ. मी दगडू व्यंकटराव गायकवाड मौजे राहणार वलांडी येथील रहिवासी असून या ठिकाणी अशी मुलाखत देण्याचं योग आला की या ठिकाणी आमच्या समाजातील कुणीही जर व्यक्ती जर वारला, मृत्यू पावला तर स्मशानभूमीकडे घेऊन जाण्यासाठी आम्हाला रस्त्याची खूप या ठिकाणी अत्यंत गरज आहे. कोणता रस्ता? खूप त्रास व्हायला लागलेला आहे. ही जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी खूप मोठा चिखल झालेला आहे. खूप मोठं असं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. तरी खूप या ठिकाणी त्रास होत आहे. म्हणून ग्रामपंचायतीला अशी आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर या जागेचं या ठिकाणी पूल वगैरे बांधून काहीतरी या ठिकाणी व्यवस्था करून द्यावं असं मी ग्रामपंचायतीला विनंती करतो. आणि असं वाटतंय आम्हाला की आमचं पूर्ण जन्मच असा आहे का काय, शेवटचा दिवस सुद्धा गोड होऊ शकत नाही असं आम्हाला वाटायला लागलंय. म्हणून ग्रामपंचायतीला विनंती करतो की या ठिकाणी पुलाचं बांधकाम करून सनी या रस्त्याची व्यवस्था करून द्यावी अशी विनंती करतो. असून या ठिकाणी स्मशानभूमीच्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला येण्यात आलेलं आहे. आज दिनांक 16/9/2025 या दिवशी समींदर गायकवाड यांच्या पत्नीचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने आम्ही इथं आलेलो आहे खरं आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी बिलकुल रस्ता नाही आहे. या रस्त्याची खूप मोठी अशी बेहाल झालेली आहे. कारण या ठिकाणी जवळपास मांडी एवढं पाणी आहे, पुढे चिखल आहे, बिलकुल जाण्यासाठी रस्ता नाही आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतीला विनंती करतो की ग्रामपंचायतीने या ठिकाणी लक्ष देऊन सने हा आमचा प्रश्न या ठिकाणी पूल वगैरे बांधून सने हा प्रश्न आमचा सोडवावा अशी मी विनंती करतो.